शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा या ठिकाणी पाहतो आपण निघालेला आहे। आणि शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके ह्या स्वतः या ठिकाणी ट्रॅक्टरवर सवार झाल्या, स्वतः ट्रॅक्टर चालवून यांच्या नेतृत्वात जे आहे हे या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली आहे। खरं तर 42°C या ठिकाणी तापमान आहे, तरी देखील हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर या ठिकाणी जे आहे ते दाखल झाले नाही। 42°C तापमान या ठिकाणी आहे। शेतकऱ्यामध्ये आलं त्यावेळी यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। दुर्दैवाने आपल्या या आश्वासनाचा विसर या सरकारला पडलाय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सांगून मोकळे झाले की 31 मार्चला शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरा, आम्ही कर्जमाफी करू शकत नाही। एक लक्षात घ्या, ही खरं म्हणजे शेतकरी बांधवांसोबत केलेला हा विश्वासघात आहे, फसवेगिरी आहे, याचा आम्ही निषेध करतो। तुम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, ते पाळावं लागेल, कर्जमाफी द्यावी लागेल, अन्यथा ही सुरुवात आहे, यानंतर हा वणवा राज्यभरात पेटणार। उपमुख्यमंत्री सध्या संपूर्ण राज्यभरात आभार दौरा करतात। मी बुलढाणा जिल्ह्यातही उपमुख्यमंत्री येऊन गेले, आम्ही सांगितलंय की आभार मानताय तुम्ही, पण आभार मानण्याच्या ऐवजी माफी मागा। या राज्यात